संभाजीनगरात सिलेंडर टंचाईचे परिणाम दिसू लागलेले आहेत। सिलेंडरसाठी नागरिकांना रांगेत उभं राहावं लागतंय। जिल्ह्यामधील MIDC वाळुंज परिसरामध्ये सिलेंडर टंचाईनं लोक त्रस्त झालेत। भर उन्हामध्ये सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्यात। कोल्हापुरात घरगुती गॅससाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। तर राजारामपुरीमधल्या एजन्सीवर सुद्धा सिलेंडरसाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या। सिलेंडर मिळत नसल्यानं हैराण झालेल्या ग्राहकांचे कर्मचाऱ्यांसोबतही वाद होताना दिसून येत आहेत। ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा परिसरामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय। कळवा शहरात सुमारे 45,000 घरांमध्ये HP गॅसचा पुरवठा केला जातो। मात्र सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। माहितीनुसार कळवा शहरात दररोज सुमारे 1,500 ते 2,000 HP गॅस सिलेंडरची मागणी असते। मात्र सध्या केवळ 900 सिलेंडरच उपलब्ध होत असल्यानं उर्वरित ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जळगावात घरगुती गॅस सिलेंडरच्या गोडाऊनवर नागरिकांची मोठी गर्दी होतीये। गेल्या 3-4 दिवसांपासून सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांनी गोडाऊनकडे गर्दी केल्याचं दिसून आलेलं आहे। गॅस सिलेंडरचा पुरवठा लवकर सुरळीत करून नागरिकांना तातडीनं सिलेंडर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली जातीये। ग्राहकांनी थोडं नियमित थोडं ध्येय ठेवा, सर्वांना सिलेंडर मिळतील। शासनाकडून पुरेपूर आपल्याला मदत होते। कंपनीकडून तुटवडा जरी झालेला आहे तो हा पहिल्यांदा थोडी झालेला आहे, अनेक वेळेस झालेला आहे। माझ्या 24-25 वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्याच वेळा तुटवडा झालेला आहे आणि सर्वांचं निवारण झालेलं आहे। नागरिकांनी थोडं संयमानं घ्या, जास्त हैराण होऊ नका। सिलेंडर बुकिंग करा, घरपोच येईल। योग्य पद्धतीने आपल्याला सिलेंडर मिळतील। तर घरगुती गॅस सिलेंडरसाठी सध्या पंढरपूरमध्ये नागरिकांना कसरत करावी लागते। गॅसच्या तुटवड्यामुळे घरपोच गॅस सेवा मिळत नाही अशी तक्रार आहे। अशातच नागरिकांनी रांगा लावून गॅस खरेदी करण्याकडे गर्दी केल्याचं दिसून आलंय। प्रशासनाकडून गॅसचा काळा बाजार होऊ नये यासाठी भरारी पथकं नेमण्यात आली आहेत। अशा परिस्थितीमध्येही घरात चूल बंद होऊ नये, घरातील गॅस चालू राहावा त्यासाठी रांगा लावून लोक गॅस खरेदी करतायत। गॅस बुकिंग करून घरी आलेलं नाही। दरवेळेला बुकिंग केलं तर लगेच दुसऱ्या दिवशी बुकिंग मिळते घरात। पण आता सध्या असा आहे तुटवडा निर्माण झाल्यासारखं झालाय, त्यामुळे इथं गोडाऊनला येऊन गॅस खरेदी करून जायचं आता। आणि शासनाने भाववाढ केलेली आहे ती दरवाढ मागे घ्यावी। इराण इस्रायलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती पंढरपूर येथे नागरिकांनी गॅस गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे। यापूर्वी प्रत्येक नागरिकाच्या घरी गॅसची गाडी यायची, दारापर्यंत येऊन गॅस दिला जायचा। परंतु आता लोकांनी 4-4 दिवस झाले बुकिंग करून सुद्धा लोकांच्या घरी गॅस येत नाहीये। लोकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये हाल व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचाच एक परिणाम म्हणून आज पंढरपूर येथे गॅस गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रांग लागलेली आहे। सकाळपासून लोक रांगेमध्ये थांबून तासनतास गॅससाठी उभारलेले आहेत। तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवडा रोखण्यासाठी भारत सरकारनं घरगुती गॅस 60 रुपयांनी महाग केला आणि गॅस बुकिंगचा कालावधी सुद्धा वाढवण्यात आलाय। मात्र यावर सामान्य गृहिणींनी तीव्र संताप व्यक्त केलाय। आता उन्हाळा सुरू आहे, सुट्टीचे दिवस आहे, त्यामुळे गॅस वापर जास्त होणार आहे आणि त्यामध्ये पहिल्यासारखी चूल पेटवण्यासाठी लाकडं देखील उपलब्ध होत नसल्यानं सरकारनं निर्बंध कमी करावे अशी मागणी महिलांनी केली आहे। आता सध्या ते युद्ध चालू झालेलं आहे, मग आता आम्हाला गॅसची खूप अडचण झालेली आहे। लाकडं पण नाहीत सध्या, आता चुलीवर स्वयंपाक करायचं म्हटलं तर मग आता आम्ही काय करायचं ते आम्हाला काही समजा नाही। सरकारने काहीतरी करायला पाहिजे। हो, युद्धामुळे गॅस पण मिळणार गेलेत। आमच्या घरी आता लग्न आहे, लग्न असल्यामुळे आता आम्हाला आणखीन टेन्शन वाढलं, गॅस कधी मिळणार, कसं मिळणार म्हणून। आणि आता सध्या लाकडंही मिळत नाही, चुलीचे अवघड आहे आणि लग्नामुळे आता एकदम एवढं टेन्शन आले सगळ्यालाच। आता खूपच अवघड झालेलं आहे। आता म्हणजे कसं वापरायचं आणि काय हा खरं गृहिणीचा प्रश्न पडलेला आहे। म्हणजे काय करायचं, सध्या लाकडं व्यवसाय ते बी बंद झालेले, कारण गॅसवर सगळे स्वयंपाक करतात। आजकाल कोणालाच चूल पेटवायला नको वाटते आणि त्याच्यामुळे ही खूप अवघड होऊन बसलेलं आहे। आता कसं करायचं आणि काय करायचं हा मोठा प्रश्न आलेला आहे आमच्या पुढं। सध्या सिलेंडरचे भाव खूप वाढलेले आहेत आणि सिलेंडर तर भेटू शकत नाही आम्हाला। पहिलंच भेटत नव्हतं, पण आता तर भेटतच नाहीये आणि हे युद्ध सुरू झाल्यापासून त्याचे दर पण खूप वाढलेले आहेत
आणि लाकडं पण भेटत नाहीत, त्यामुळं आम्हा गृहिणींची खूप अडचण आहे. तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये सिलेंडर टंचाईचे परिणाम आता दिसू लागलेले आहेत. सिलेंडरसाठी नागरिकांना रांगेत उभं राहावं लागतंय. जिल्ह्यातील MIDC वाळूज परिसरामध्ये सिलेंडर टंचाईनं लोक त्रस्त झाले. भर उन्हाळ्यात सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्याचं दिसून आलं. हाँ, सुबह से बैठे हैं और नंबर लगा लगा रिटर्न जा रहे हैं हम घर से, यहाँ से घर पे चल जा रहे हैं, कोई मतलब ही नहीं आ रहा है। तो अभी क्या बता रहे हैं ये लोग? अभी ये लोग बोल रहे हैं कि मोबाइल यहाँ पर रख दो और तुम जाओ कुछ काम करके आओ, मोबाइल हम रखेंगे, कब तक रखेंगे बताइए। अब दूसरा कोई काम नहीं करेंगे, खाली हम मोबाइल रख के चले जाए, बाकी सब लोगों को मार डालेंगे हम। युद्धामुळे कमी आहेच त्याच्यामध्ये काही फरक नाहीये, पण कारण काय होतंय आता जो आपण ऑनलाईन चेकिंग आहे विदाऊट KYC शिवाय सिलेंडर मिळणार नाही. KYC आणि बुकिंग हे कंपल्सरी आहे. ते KYC चेकिंग करण्यासाठी व बुकिंग चेक करण्यासाठी हा गर्दा जास्त थांबलेला आहे. आधी गॅस घरापर्यंत यायचा पण आता येत नाही, आम्हाला तर प्रॉब्लेम फेस करावं लागतात. आता घरपोच जो गॅस येत होता तो येत नाही येते. आम्ही 3 दिवस झाले बुकिंग केली आहे आणि आम्हाला कॉल आलता की येणार आहे, बट ते आले नाही. व्यावसायिक गॅस नंतर आता घरगुती गॅस टंचाई देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते. सकाळी 8 वाजेपासूनच नागरिक गॅससाठी या ठिकाणी उभे असलेले आपल्याला दिसून येत आहे. मोठ्या रांगा घरगुती गॅससाठी या ठिकाणी लागलेल्या आपल्याला दिसून येत आहे. सध्या मी वाळूज परिसरामध्ये आहे. या ठिकाणी जो कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो त्यांना आपल्या ड्युट्या बुडवून किंवा घरकाम सोडून या ठिकाणी यावं लागतंय. माझ्यासोबत काही नागरिक देखील आहेत. दादा, काय सांगाल, केव्हापासून तुम्ही या रांगेमध्ये उभे आहात? जवळपास मला अर्धा एक तास झाला आता जवळपास लाईनीत उभा आहे मी. आता गॅस भेटत नाही असं म्हणता येते, तरी नंबरला उभा आहे. ही संपूर्ण जी रांग आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात नागरिक या संपूर्ण रांगेमध्ये जे आहे उभे आहेत आणि सकाळपासूनच खरं तर या संपूर्ण रांगा दिसतात. मावशी, केव्हापासून उभे आहात? 10:30 10:30 वाजले. काय मिळेल गॅस मिळेल? काय माहित आता मिळते की नाही, कालपासून परेशान व्हायला. कालपासून परेशान. बुक कधी केलं होतं? काल केलं तर काल झालं की नाही की आज आणि केलंय. मग आता घरी गॅस नाही का? नाही ना गॅस, त्याच्यामुळे तर परेशान व्हायचं. स्वयंपाक कसं केला तुम्ही? काय करावं आता, काय बाहेरून आणून खाल्लं. तुम्हाला बाहेरून जेवण आणून काय करावं आता, नाहीच ना, मग चूल पेटवायला जागा नसती, लाकडं नाही. सकाळी 10 वाजता आलो होतो गॅससाठी, तर बुकिंग करून शनिवारी बुक केलं होतं पण गॅस भेटला नाही, त्यामुळे पर्यायाने इथे यावं लागलं. तर 1-2-3 तास कंपनीमध्ये काम करतो, पण आता आम्हाला गॅससाठी 4-4 घंटे इथे थांबावं लागतं. एकूणच आता घरगुती गॅसमुळे नागरिकांची गैरसोय आपल्याला संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. तर तिकडे अमरावतीमध्ये सुद्धा गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय. शहरामधील गॅस एजन्सीजला कमी प्रमाणामध्ये सिलेंडरचा पुरवठा होतोय आणि ग्राहकांना वेळेत सिलेंडर मिळत नाहीये. त्यामुळे ग्राहकांकडून थेट गॅस एजन्सीमध्ये जाऊन सिलेंडरची मागणी केली जाते. सिलेंडरसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लावल्याचं चित्र या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. इस्रायल, इराण आणि अमेरिका युद्धाची झळ आता सर्वसामान्य ग्राहकांना देखील बसत आहे. अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा जो तुटवडा आहे तो तुटवडा व्हायला लागल्याने एरवी खरं तर गॅसच्या या गॅस एजन्सीवर ग्राहकाची कुठल्याही प्रकारची गर्दी नसते, कारण ऑनलाईन नंबर लावतात आणि घरपोच सिलेंडर सेवा दिली जाते. मात्र आता या युद्धामुळे युद्धजन्य परिस्थितीमुळे आपण पाहू शकतो की सिलेंडरच्या गॅस एजन्सीमुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स लागलेल्या आहेत. प्रत्येकजण ज्याच्या घरचं सिलेंडर संपलं असेल तो याच ठिकाणी सिलेंडर घेऊन येतो आणि सिलेंडर कसं मिळतो हे पाहतो. मी अमरावतीतल्या ज्या रुक्मिणीनगर इथल्या गॅस एजन्सीमध्ये आहोत, या ठिकाणी पण आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. आताही मला सांगा की तुम्ही कुठून आलेले आहे आणि कशासाठी या ठिकाणी आलेले आहे? गुरुकृपा कॉलनीमधून आली आहे. 7 तारखेला बुकिंग केलं होतं, सिलेंडर खाली आहे सगळं. इमर्जन्सी असल्यामुळे इथं यावं लागलं आता. आधी चौकशीसाठी केले तर फोनवरून काही माहिती मिळाली नाही. पर्सनली येऊन गेली, आता परत सिलेंडर आणलं, आता इथे पावती. म्हणजे घरी यायला वेळ होता म्हणून तुम्ही स्वतःच्या ठिकाणी सिलेंडर घ्यायला आलेले आहे? हो, स्वतः म्हणजे आता कोणी घरी नसल्यामुळे यावंच लागतं ना. या गॅस एजन्सीचे व्यवस्थापक आहेत. दादा, मला सांगा, एरवी तुम्ही ग्राहकांना घरपोच सेवा देता, मात्र आता 2-4 दिवस झाले नंबर लावूनही सिलेंडर पोचून दिलेलं नाही आहे. काय नेमकं कारण आहे? तुम्हाला काय तुटवडा जाणवत आहे? तुटवडा तिकडून आता कसं जोपर्यंत सप्लाय आमच्यापर्यंत येत नाही, तिकडून इन्स्ट्रक्शन आम्हाला असं मिळालेलं आहे किंवा जोपर्यंत तिकडून लोड मिळत नाही तोपर्यंत पेंडिंग बिल जे आहेत ते कव्हर करा.
त्याच्यानंतर नवीन बुकिंग जे आहे त्यांना थोडं थांबून द्या आणि पेंडिंग बुकिंगला घरपोच डिलिव्हरी करा. सध्या म्हणजे किती दिवसाआधीचे नंबर तुम्ही सिलेंडर देताय आणि किती दिवसापासूनचे ठेवलेले आहे? 4 ते 5 तारखेचे आज जाणार आहे डिलिव्हरी, 6 ते 7 तारखेचे उद्याला जाणार आहे. म्हणजे एकूणच जर बघितलं आपण तर 4-5 दिवसाआधी ज्यांनी सिलेंडरची बुकिंग केली असेल 5 तारखेपर्यंतचे सिलेंडर ग्राहकांना देणं सुरू आहे. त्यानंतरचे मात्र 4 दिवसांपर्यंतचे जे ग्राहक आहे त्या ग्राहकांना मात्र वाट पाहावी लागत आहे. मात्र काही लोकांच्या घरचं सिलेंडर अचानक पूर्णपणे ते खाली झालेलं आहे. त्यामुळं ग्राहक या ठिकाणी येतात आणि इथूनच सिलेंडर घेऊन जातात. त्यामुळं निश्चितच जोपर्यंत ही युद्धाची परिस्थिती आहे तोपर्यंत हे असंच चालत राहणार की यावर काय तोडगा निघते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचं संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.